नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये AHDS 232 या कोर्सच्या मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्सबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर आता हा तुमचा लास्ट पेपर आहे थर्ड सेमचा आणि आत्तापर्यंतचे सर्व पेपर्स तुम्हाला चांगले गेले असतील आणि हा पेपरसुद्धा तुम्हाला चांगलाच जाईल मित्रांनो. तर हा जो कोर्स आहे हा ओल्ड सिलेबस जो होता 5th एडिशनचा, तर त्यात 5th सेमला हा कोर्स होता आणि टेक्नॉलॉजी ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स हेच त्याचं सेम कोर्स टायटल होतं. तर हा मिल्क प्रोडक्ट्स आणि डेअरी इंडस्ट्रीवर हा बेस्ट कोर्स आहे. तर ह्या कोर्समध्ये ओल्ड सिलेबसचाच मोस्टली सिलेबस आहे. फक्त काही न्यू ॲडिशन्स आलेले आहेत. तर ते न्यू पार्ट्स कोणते, तर हे जे 6व्या नंबरचं लेक्चर आहे यात मायक्रोबायोलॉजी ऑफ मिल्क हे चॅप्टर आहे. यात काही न्यू पॉईंट्स ॲड झालेले आहेत. त्यात डिझायरेबल अनडिझायरेबल चेंजेस बाय मायक्रोब्स इन मिल्क, मिल्क स्टँडर्ड्स फॉर डिफरंट मार्केट, हे तर ओल्ड सिलेबसचाच पार्ट आहे. तर मित्रांनो, यात जो 11वा चॅप्टर आहे आणि 12वा जो चॅप्टर आहे यात हे दोन चॅप्टर जे आहेत हे एक न्यू ॲडिशन आलेले आहेत सिलेबसमध्ये. तर 12व्या चॅप्टरमध्ये आहे वेस्टर्न डेअरी प्रोडक्ट्स, म्हणजे न्यू आता हे एक पार्ट आलेला आहे मोझरेला चीजबद्दल आणि अदर जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत वेस्टर्न प्रोडक्ट्स त्याबद्दल. आणि 11th चॅप्टरमध्ये डिझायरेबल अँड अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेरियस ट्रेडिशनल डेअरी प्रोडक्ट्स, जसं की इथे एक्झाम्पल दिलेले आहेत स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. या प्रोडक्ट्सबद्दल एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू. त्यानंतर मी तुम्हाला हे एक्स्ट्रा क्वेश्चन्स कसे येतील ते सुद्धा समजून देईल, स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दाखवेल. तर मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू शकता या कोर्सचे. तर त्यात आपण सेक्शन एमध्ये फर्स्ट जो क्वेश्चन घेतला आहे तो मोस्टली विचारलाच जातो दरवेळेस आणि मोस्टली रिपीटेड क्वेश्चन आहे, प्रेझेंट स्टेटस ऑफ डेअरी इंडस्ट्री इन इंडिया. तर हा क्वेश्चन तर विचारलाच जाईल. आणि त्यासोबत आपण बी फॉर्ममध्ये आता एक क्वेश्चन घेतला आहे 2 मार्क्सला, गिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉम्प्ट कूलिंग ऑफ मिल्क अँड इनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ कूलिंग. तर आता हा जो प्रेझेंट स्टेटसचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मोठा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो 6 मार्क्सला किंवा ए-बी फॉर्ममध्ये येऊ शकतो. तर त्यानंतर आपण घेतला एक मेन चॅप्टर जे आहे पॅकेजिंगचा. तर पॅकेजिंगचा एक क्वेश्चन घेतला आपण, डिफाईन पॅकेजिंग, राईट डाऊन फंक्शन अँड आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅकेजिंग मटेरियल. त्यानंतर जे 2 पॅकेजिंगचे टाईप्स आहेत त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी आपण इथे घेतलं आहे मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग अँड व्हॅक्यूम पॅकेजिंग. तर ह्या पॅकेजिंगमध्ये तुम्हाला या पॅकेजिंग मटेरियल्सबद्दलसुद्धा विचारलं जातं, ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या एकदा. त्यानंतर आहे गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ इंडिजिनस अँड वेस्टर्न मिल्क प्रोडक्ट्स विथ सुटेबल एक्झाम्पल अँड गिव्ह फ्लो चार्ट फॉर प्रिपरेशन ऑफ दही, खोवा अँड श्रीखंड. तर यात मी आता तीन डेअरी प्रोडक्ट्स यासाठी घेतले कारण 6 मार्क्सला आता क्वेश्चन आहे. तर तुम्हाला पेपरला एखाद्यास 2 विचारले जातील किंवा एकच प्रोडक्ट तुम्हाला फ्लो चार्टमध्ये प्रिपरेशन विचारलं जाईल किंवा विचारलंच नाही जाणार एखाद्या वेळेस. मग त्यानंतर आहे पाश्चरायझेशनचा एक मेन क्वेश्चन आहे, डिफाईन पाश्चरायझेशन, एनलिस्ट डिफरंट मेथड्स अँड एक्सप्लेन HTST मेथड विथ मेरिट्स अँड डिमेरिट्स. तर यात मोस्टली हीच मेथड विचारली जाते, पण आता तुम्हाला कोणती विचारली जाईल हे काही सांगता येत नाही. तर तुम्ही अदर मेथड्ससुद्धा, त्याचं टेम्परेचर आणि टाईम हे मेन गोष्ट आहे, हे सुद्धा तुम्ही रीड करून ठेवा. ऑब्जेक्टिव्हलासुद्धा विचारलं जातं हे. पाश्चरायझेशनचा एक मेन क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण एनलिस्ट फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिल्क अँड एक्सप्लेन फॉलोइंग प्रॉपर्टीज. तर ह्या जे प्रॉपर्टीज आहे हे एनलिस्ट करून काही प्रॉपर्टीज तुम्हाला एक्झाममध्ये एक्सप्लेन करायला विचारले जातील. तर आपण इथे 5 प्रॉपर्टीज घेतल्या आहेत. तर त्या आपण बघू, विस्कॉसिटी, ॲसिडिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, बॉइलिंग अँड फ्रीजिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट. तर यात अदर काही पॉईंट्ससुद्धा विचारले जाऊ शकतात आणि 5च पॉईंट विचारले जातील असं नाही. हा क्वेश्चनमध्ये 4सुद्धा विचारले जाऊ शकतात पॉईंट एखाद्यावेळेस किंवा 2च विचारले जातील. ए-बी फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतो क्वेश्चन. मग 6वा जो क्वेश्चन आहे, एनलिस्ट फॅक्टर्स अफेक्टिंग कंपोजिशन ऑफ मिल्क अँड एक्सप्लेन फॉलोइंग फॅक्टर्स. तर त्यात आहे फीड, ब्रीड, मिल्किंग इंटरवल, लॅक्टेशन पिरियड, पोर्शन ऑफ मिल्किंग. मग आहे 7वा क्वेश्चन, डिफाईन मिल्क, गिव्ह न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स ऑफ मिल्क अँड इट्स कॉन्स्टिट्युएंट्स, एक्सप्लेन मिल्क प्रोटीन अँड लॅक्टोज. तर हा एक मेन क्वेश्चन येऊ शकतो पेपरला. मग त्यानंतर 9वा क्वेश्चन जो आहे तो आपण ए-बी फॉर्ममध्ये घेतला आहे. त्यात आहे एमध्ये आहे इनलिस्ट डिफरंट स्टँडर्ड्स ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स अँड एक्सप्लेन एजी मार्क. मग बीमध्ये आहे डिफाईन प्लॅटफॉर्म टेस्ट अँड एनलिस्ट प्लॅटफॉर्म टेस्ट अँड एक्सप्लेन द COB टेस्ट. मग 9व्या क्वेश्चनमध्ये आहे गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ मिल्क कॉन्स्टिट्युएंट्स, एक्सप्लेन लॅक्टोज, प्रोटीन अँड मिल्क फॅट. तर आता यात क्लासिफिकेशननंतर एक्सप्लेनमध्ये हे प्रोटीन, मिल्क आणि लॅक्टोज हे तिन्ही फॅक्टर मी इथे घेतले, पण तुम्ही एक्झामच्या वेळेस मोस्टली एखादंच फॅक्टर विचारलं जाईल. तर यातले एखादं फॅक्टर तुम्ही करूनच घ्या किंवा हे तिन्ही जरी केले तर बेस्ट राहील तुमच्यासाठी. त्यानंतर डिस्क्राईब डिफरंट मेथड्स ऑफ मिल्क प्रिझर्वेशन. हा एक मेन क्वेश्चन आहे. यात 4 मेथड्स आहेत आणि त्यातली एक एक्सप्लेन करायला विचारले जाईल पेपरला. मग सेक्शन बीमध्ये आपण काही शॉर्ट क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्यात आपण बघू लिस्ट पॅकेजिंग मटेरियल्स यूज फॉर पॅकेजिंग ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. मग गिव्ह सिग्निफिकन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन मिल्क, डिफाईन होमोजेनायझेशन अँड गिव्ह मेरिट्स डिमेरिट्स ऑफ होमोजेनायझेशन. मग 5वा आहे गिव्ह व्हेरियस ऑपरेशन्स परफॉर्म ड्युरिंग रिसेप्शन ऑफ मिल्क. त्यानंतर डिफाईन चीज, एनलिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ चीज. तर यात एखाद्या मोझरेला चीजबद्दलसुद्धा एक प्रिपरेशनची मेथड विचारली जाऊ शकते. त्यानंतर आहे गिव्ह स्मॉल
गिव स्मॉल स्केल युटिलायझेशन ऑफ वे. तर हा एक 15 चॅप्टरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर शॉर्ट नोटला आपण काही पॉईंट्स घेतले आहेत. त्यात आहे FSSAI स्टँडर्डायझेशन ऑफ मिल्क. तर FSSAI आणि स्टँडर्डायझेशन ऑफ मिल्क. तर यात स्टँडर्डायझेशन ऑफ मिल्क हा जो पॉईंट आहे हा ओल्ड सिलेबसला होता. आता या सिलेबसच्या कॉपीत तर हा काही दिसलेला नाही. त्यानंतर डिफरन्स बिटवीनमध्ये आपण बघू बटर अँड बटर ऑइल, कुल्फी अँड आईस्क्रीम, चन्ना अँड पनीर. मग काही इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण येथे घेतलेले आहेत. त्यात आहेत कोलेस्ट्रॉम, स्टँडर्डायझेशन, प्रिझर्वेटिव्ह, वे, मार्केट मिल्क, कॅन इमर्शन कूलिंग, ओव्हर रन इन आईस्क्रीम. मग काही इम्पॉर्टंट फुल फॉर्मसुद्धा आहे. EIC, PFA, FSSAI, अमूल, ISI, BIS, NDDB, HACCP, CAC. तर हे काही इम्पॉर्टंट मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. तर हे तुम्ही करून जा पेपरला. आणि एक्स्ट्रा काही क्वेश्चन्स आहेत न्यू सिलेबसच्या पॉईंट्सनुसार, तर ते तुम्ही आता बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असणार. तर यात आता तुम्हाला 11व्या चॅप्टरमधनं डिझायरेबल अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एखाद्या प्रोडक्टबद्दल विचारलं जाऊ शकतं. तर त्यात श्रीखंड, घी, रबडी याबद्दल विचारले जाऊ शकतं. आणि वेस्टर्न प्रोडक्ट्समध्ये या वेस्टर्न डेअरी प्रोडक्ट्सचं इंग्लिश विचारलं जाऊ शकतं एखाद्या वेळेस. किंवा चीजचे जे टाईप्स आहेत, चेदर चीजबद्दल सुद्धा प्रिपरेशन विचारलं जाऊ शकतं. तर हे काही क्वेश्चन्स मित्रांनो आपण तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. आणि बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो. लास्ट पेपर आहे, चांगल्या पद्धतीने पेपर लिहा आणि चांगले मार्क्स स्कोअर करा. इझी सब्जेक्ट आहे, चांगला CGPA यात घेता येतो आणि एकदम इझी सब्जेक्ट असल्यामुळे आणि ओल्ड सिलेबसचाच हा सब्जेक्ट आहे. त्याच नोट्स जरी तुम्ही प्रेफर केल्या तरी तुम्हाला यात फायदा होईल. आणि काही न्यू टॉपिक्स आहेत त्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या शिक्षकांनी शिकवलेल्या किंवा प्रोव्हाइड केलेल्या नोट्स यूज करू शकता.